शरीयत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने गुत्थी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। भुसावळ तालुक्यातील दीपनगर मधील अल्पवयीन युवतीवर सेफ्टी अधिकाऱ्याने लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ माजली आहे। सविस्तर वृत्त असे की दीपनगर मधील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असणारे सेफ्टी अधिकारी ज्या इमारतीमध्ये वास्तव्याला आहे त्याच इमारतीमधील अल्पवयीन युवतीवर मागील आठवड्यात सेफ्टी अधिकाऱ्याने लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक 20 रोजी उघडकीस आली आहे। सदरील घटनेसंदर्भात पीडित युवतीच्या वडिलांनी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य कार्यालयाकडे बांद्रा तक्रार अर्ज केल्याचे माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। या संदर्भात औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता सदरील घटनेतील पीडित युवतीवर अत्याचार करणाऱ्या सेफ्टी अधिकाऱ्यास निलंबित करून चंद्रपूर येथे बदली करण्यात आल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी दिनांक 20 एप्रिल रोजी सांगितले। दीपनगरमधील एका अल्पवयीन युवतीवर मागील आठवड्यात लैंगिक अत्याचार झाल्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना विचारणा केली असता बातमी कानावर आली होती, मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी एकही व्यक्ती अद्याप पावतो समोर आली नाही। सदरील घटना घडून आठवडा पलटला आहे। यानंतरही दीपनगर विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी कुठलीही पाऊल उचलणे नसून या संदर्भात पोलीस प्रशासनही अंधारात ठेवून लैंगिक अत्याचारांचे प्रकरण एक प्रकारे दडपण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे। एकीकडे सेफ्टी अधिकारी यांना निलंबन करण्यात आले आहे तर दुसरीकडे या सेफ्टी अधिकाऱ्यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे। लैंगिक अत्याचार करणारा तो सेफ्टी अधिकारी कोण? लवकरच आपल्या समोर येणार नराधामांचे नाव। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।